बातमी पाहूयात। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर खंडाळा बोगद्याजवळ गॅस टँकरचा भीषण अपघात झालाय। ब्रेक फेल झाल्यामुळे हा टँकर धडकल्याची माहिती आहे। महामार्ग पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगवधानामुळे अवघ्या 15 मिनिटांमध्ये टँकर हटवून मोठा अनर्थ टळला। मात्र या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली। वाहनांच्या आता लांबच लांब रांगा यामुळे लागलेल्या आहेत। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी गणेश दुडम यांच्याकडे। गणेश, इथे ट्रॅक्टर धडकला असून आता लांबच लांब रांगा मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यावर लागलेल्या आहेत। काय नेमकी माहिती आहे आता? आपण जर पाहायला गेलं तर पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा एकदा गॅस टँकरचा हा अपघात झालेला आहे। अचानकपणे टँकरचा हा ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाने प्रसंगवधान दाखवत या टँकरची एखाद्या छोट्याशा डोंगरात धडक दिली। सुदैवानं हा टँकर पलटला नाही यात, मात्र अमृतांजन पुलाजवळ 10च्या सुमारास ही घटना घडली आहे। त्यानंतर महामार्ग पोलीस आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे आणि पुढच्या काही वेळात ट्रेनच्या साहाय्याने टँकर बाजूला घेण्यात आलेला आहे। काही काळ वाहतूक ठप्प होती, परंतु आडोशी बोगद्याजवळ मागच्या वेळेस जो टँकर पलटी झाला होता त्यातून या संपूर्ण यंत्रणांनी चांगला धडा घेतल्याचं दिसून आलेलं आहे। ज्यावेळेस वाहतूक कोंडीत टळली त्यावेळेस वेळोवेळी महामार्ग पोलीस आणि प्रशासनावर संताप व्यक्त करण्यात येत होता। मात्र यावेळेस प्रवाशांनी प्रशासनाचं कौतुक केलेले, परंतु आपण जर पाहायला गेलं तर एक्सप्रेसवर वारंवार हे गॅस टँकर असेल किंवा अनेक जे ज्या वाहने त्यांचे अनेक वेळा अपघात होत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे।